इयत्ता 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना निवडता येतील आवडीचे विषय, देता येईल आवडीच्या विषयाची परीक्षा, असे असतील निकष शाळा आणि विद्यार्थ्यांसाठी। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी आहे तुमचा दोस्त आणि या चॅनलचा होस्ट मनोहर आणि आपण बघत आहात माझं यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर। तर इयत्ता 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी मी आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलोय। ती अशी की 10वी किंवा 12वी नंतर किंवा 10वीच्या नंतर आणि 12वीला तुम्हाला एकंदरीत तुमच्या आवडीचे विषय निवडता येतील आणि नुसते निवडता येणार नाहीत तर त्या विषयाची परीक्षाही तुम्हाला देता येईल। मग याचे निकष काय असणार आहेत शाळा आणि विद्यार्थ्यांसाठी ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळेच हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर जास्तीत जास्त इयत्ता 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना आपण शेअर करायलाही विसरू नका। चला तर मग बघूया की कशा पद्धतीने निवडता येतील आवडीचे विषय आणि कसे त्याचे असतील निकष। तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, अनेकदा एखादा विषय आपल्याला जमत नाही, त्यावेळी त्या विषयाऐवजी आपला आवडीचा आणि जमणारा दुसरा विषय आपल्याला घेता आला तर किती छान होईल असे आपल्याला वाटते। आज या व्हिडिओमध्ये या संबंधीचीच एक आनंदाची बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलोय। ती म्हणजे आता आपल्याला आपल्या आवडीचे विषय घेऊन त्याची परीक्षाही देता येईल। कारण आता 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना खाजगी विषय अध्ययनासाठी परवानगी देण्यात आलेली आहे। यासाठी शाळा आणि विद्यार्थ्यांना काही नियम पाळावे लागणार आहेत, त्याबद्दलच आपण आज बघणार आहोत। यासंबंधी राज्य शिक्षण मंडळ पुणे यांच्या सचिव श्रीमती अनुराधा ओक मॅडम यांनी विभागीय सचिव यांना दिलेले जे पत्र आहे ते आपण पुढील प्रमाणे पाहून घेऊया। तर बघा, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ हा पत्ता देण्यात आलेला आहे आणि दिनांक दिलेली आहे 18/4/2024। प्रति बघा हे कोणाला लिहिण्यात आलेलं आहे, विभागीय सचिव महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे, सर्व विभागीय मंडळे। याचा विषय काय देण्यात आले आहे बघा, इयत्ता 10वी व इयत्ता 12वी परीक्षेस शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयास मंडळ मान्यता नसलेला विषय खाजगीरित्या अध्ययन करून स्वतःच्या जबाबदारीवर विद्यार्थ्यांस प्रविष्ट होण्याची परवानगी देण्याबाबतच्या सध्याच्या धोरणात सुधारणा करण्याबाबत। यामध्ये समोर काय म्हटलेलं आहे की उपरोक्त विषयांवये अनुसरून सूचित करण्यात येते की 10वी आणि 12वी परीक्षेस शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयास मंडळ मान्यता नसलेला विषय खाजगीरित्या अध्ययन करून स्वतःच्या जबाबदारीवर विद्यार्थ्यास प्रविष्ट होण्याची परवानगी देण्याबाबतच्या सध्याच्या धोरणात सुधारणा करण्याच्या अनुषंगाने ज्या शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयात विषय अध्यापनाची सोय नाही अशा विषयांना खाजगीरित्या अध्ययन करण्याबाबतचा विषय दिनांक 1/11/2024 रोजीच्या कार्यकारी परिषदेत सादर केला असता त्यामध्ये खालील शिफारसीनुसार ठराव संमत झालेला आहे। आता त्या शिफारसी कोणत्या त्या बघूया आपण। सद्यस्थितीत दिनांक 1/10/1994 व दिनांक 30/1/2006च्या कार्यकारी परिषदेच्या ठरावानुसार कार्यवाही सुरू आहे ती कायम ठेवण्यात यावी। विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेत इतर शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयात विषय शिकवला जात असेल तरच परवानगी देण्यात यावी याबाबत सभेमध्ये चर्चा होऊन अशी अट ठेवता येणार नाही असे ठरले। तिसरा पॉइंट आहे याच्यामध्ये, तोंडी प्रात्यक्षिक श्रेणी व अंतर्गत मूल्यमापनाची जबाबदारी ही संबंधित शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयावर सोपवावी आणि तसे हमीपत्र प्रस्तावासोबतच घ्यावे। अशा विषयांना परवानगी घेण्यासाठी शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांनी त्या शैक्षणिक वर्षाच्या 31 ऑगस्ट पूर्वी प्रस्ताव पाठवून विभागीय मंडळाची परवानगी घेणे आवश्यक आहे। सदर प्रस्तावासोबत प्रति विद्यार्थी ₹2000 इतके शुल्क आकारणी
करावी. यामध्ये समोर म्हटलेलं आहे, तरी उपरोक्त ठरावाची नोंद घेऊन सदर बाब परिपत्रकान्वये सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांच्या निदर्शनास आणावी व फेब्रुवारी-मार्च 2025 परीक्षेपासून प्रस्तावित शुल्क आकारून यथानियम कार्यवाही करण्यात यावी. आणि शेवटी अनुराधा ओक, सचिव, राज्यमंडळ पुणे यांच्या सहीनिशी किंवा यांच्या नावाने हे पत्र विभागीय सचिव यांना देण्यात आलेले आहे. तर एकंदरीत या पत्रावरून आपल्याला असं लक्षात आलेलं आहे की आतापर्यंत एखादा विषय एखाद्या विद्यार्थ्याला जमत नसेल आणि जर त्या विद्यार्थ्याला स्वतःच्या आवडीचा एखादा विषय जर घ्यायचा असेल तर अशा वेळी त्याला मग तो विषय घेता येत नव्हता. पण आता मात्र त्यांना स्वतःच्या आवडीचा विषय निवडता येईल आणि त्याची परीक्षाही देता येईल. त्यासाठी खालील अटींचे पालन त्याला करावे लागणार आहे. आशा करतो की हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर त्याला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला आपण विसरू नका. आणि हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायलाही विसरू नका. चला तर अशाच एका महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये पुन्हा आपण भेटणार आहोत. इयत्ता 10वी आणि 12वीच्या निकालासंबंधीचा अपडेटेड जो व्हिडिओ आहे तो आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिसेल. या ठिकाणी आपल्याला वरही सुद्धा तो दिसत असेल तर तो व्हिडिओसुद्धा आपण पाहून 10वी आणि 12वीच्या निकालाची तारीख, संभाव्य तारीख जाणून घेऊ शकता. चला तर मी आपली आता रजा घेतो. सर्वांना माझा नमस्कार.